नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S. G. खानापुरे. मित्रांनो, आपण एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेला आहे. त्याच्यातलं भाग 6C 6C यामध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण मागच्या वेळी भाग 6B बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये की आपण बघितलं होतं की TSP आणि OTSP मध्ये जे महादेव कोळी राहतात, तर ह्या दोन्ही भागातील महादेव कोळ्यांची जी पूर्वज आहे ती महर्षी वाल्मिकी आहेत. महर्षी वाल्मिकीचे हे सगळी जे आहेत हे वंशज आहेत. त्याच्यानंतर आपण हेही बघितलं होतं की TSP आणि OTSP ह्या दोन्ही भागातील जे महादेव कोळी आहेत, तर त्यांच्यामध्ये एकूण 24 कुळ आहेत. TSP मधल्या महादेव कोळ्यांच्या मध्ये पण 24 कुळ आहे आणि OTSP मधल्या महादेव कोळ्यांच्या मध्ये सुद्धा 24 कुळ आहेत. याचाच अर्थ असं की TSP आणि OTSP मधले महादेव कोळी हे एकच आहेत, एकच रक्तनात्यातील आहेत, एकच वंशातील आहेत. आज आपण हे 6C मध्ये बघणार आहे की TSP आणि OTSP भागातील महादेव कोळ्यांचं आणि महादेवाचा काय संबंध आहे, किंवा TSP आणि OTSP मधले महादेव कोळ्यांचे वंशज कोण आहे, उत्पत्ती कोणाकडून झालेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे TSP आणि OTSP मधले दोन्ही भागातले महादेव कोळी हे महादेव मंदिराचे व्यवस्थापक म्हणून काम करतात. ओके. तर ह्या दोन मुद्दे आज आपण इंग्रज काळातील सगळ्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे, सेन्सस रिपोर्ट, डिस्ट्रिक्ट गॅजेटेर, मानवशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ, ऐतिहासिक पुरावे, पौराणिक पुरावे, या सगळ्यांच्या आधारे हे दोन विषय आपण समजून घेणार आहे. आता बघा की पहिला पॉइंट असं आहे की TSP आणि OTSP मधली महादेव कोळी हे महादेवाचे वंशज आहेत. महादेवाची वंशज याचा अर्थ असा की महादेवापासून ह्या लोकांची उत्पत्ती झालेली आहे. ही जी कोळी आहेत ह्या कोळ्यांचं महादेव ज्याला किंवा ज्याला आपण शंकर म्हणतो किंवा ज्याला आपण देवाचं देव म्हणतो, त्या महादेवापासून ऍक्च्युअली ह्या कोळ्यांची उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून महादेव कोळी हे शंकराला किंवा महादेवाला हे त्यांचे काय मानतात, वंशज मानतात. बरोबर. वाल्मिकी काय आहे, वाल्मिकी हे पूर्वज आहेत. म्हणजे हे वाल्मिकी सुद्धा महादेवापासूनच उत्पन्न झालेलं आहे, परंतु हे वाल्मिकी जे आहेत ते आपले पूर्वज आहेत. जसे आपले आजोबा पणजोबा खापर पणजोबा होते, तसं एक वाल्मिकी म्हणून एक महान संत होऊन गेले कोळ्यांच्या ह्या जमातीमध्ये. परंतु ही कोळी जी आहेत हे कोळी मूळ कोणापासून उत्पन्न झालेले आहे, कोणापासून ह्यांची सुरुवात झालेली आहे, तर महादेवापासून सुरुवात झालेली आहे. महादेवापासून सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून ही लोक पूर्वी महादेवाच्या डोंगरामध्ये राहत होते, महादेवाची पूजा करायचे, आणि म्हणून ह्या लोकांना महादेव कोळी म्हटलं जातं. कारण का हे महादेव कोळी जे आहेत हे मूळ महादेवापासून यांची उत्पत्ती झालेली आहे. ओके. आता इथं म्हणलेलं बघा, RV रशेल ह्याने 1916 मध्ये काय म्हणलेलं आहे, आणि अनेक लोकांनी हे म्हणलेलं आहे काय, शिवा की जोली उसमें उसमें का कोली, शिवाच्या जोळीमधून ही कोळी बाहेर पडलेला आहे, असा त्याचा अर्थ. शिवा की जोळी उसमें का कोळी म्हणजे शिवाच्या पॉकेटमधून, शिवाच्या वॅलेटमधून, शिवाच्या पासून ही कोळी उत्पन्न झालेला आहे. आणि इथं काय म्हटलं बघ, ऑर द कोळी वॉज बॉर्न फ्रॉम शिवा वॅलेट. बघा, शिवाच्या पॉकेटमधून
ह्या कोळीने जन्म घेतलेला आहे. म्हणजे हे कोळी वंश हे कुठून सुरुवात झालेलं आहे, तर त्या शिवा परमात्मा किंवा शंकर ज्याला तुम्ही म्हणता, तर त्यांच्यापासून ही कोळीची सुरुवात झालेली आहे. आणि हे अनेक पौराणिक ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, मग टीएसपी क्षेत्रातील महादेव कोळ्यांचं ह्या महादेवाशी काही संबंध आहे का? ह्या महादेवाला ती लोक स्वतःची पूर्वज मानतात का? ओके. आता बघा, GS घुरे यांनी लिहिलेलं आहे, हे स्वतः मानववंश शास्त्रज्ञ होते. त्यांनी टीएसपी क्षेत्रातील महादेव कोळ्यांच्या बद्दल बरेच काही त्यांनी लिहिलेलं आहे. ओके. GS कोळ्यांचं महादेव कोळ्यांच्यावर स्वतंत्र संशोधन आहे. तर ह्यामध्ये काय म्हणतात बघा, दी ऑपरेट रियालिटी ऑफ द सेवन, दॅट इन दिस, मी जेवढा महत्वाचं तेवढंच वाचून दाखवतो. इन दिस कोळी रिजन ऑफ द हाय पीक्स ऑफ द सह्याद्री कॉमनली डेडिकेटेड टू शिवा, महादेव और शंकर. बरोबर. बघा, हाय पीक्स ऑफ द सह्याद्री म्हणजे सह्याद्रीच्या उंच पर्वतावरती तिथं काय आहे, तर तिथली जी कोळी आहेत, ही कोळी शिवा किंवा महादेव किंवा शंकरला ते डेडिकेटेड आहेत, किंवा त्यांची पूजा अर्चा ही लोक करत असतात, त्यांची भक्ती करतात, त्यांची उपासना करतात. बरोबर. अँड डॉटेड विथ द स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट गॉड द लिंगास ऑफ ग्रेट व्हिनरेबिलिटी. म्हणजे ही लोक तिथं आढळतात. म्हणजे कोण? ही कोळी, म्हणजे सह्याद्री पर्वतावरची कोळी. हे कुठं आढळतात? तर जिथं ह्या महादेवाची लिंग आहे, ज्या ज्या ठिकाणी महादेवाचे लिंग आहेत त्या त्या ठिकाणी हे अतिशय भक्तिभावाने तिथं ते आढळतात आणि ते पूजा करत असतात. त्या लिंगाची पूजा करत असतात. म्हणजे व्हेनिरबिलिटी म्हणजे पूजा करणे किंवा पूज्य मानणे, या पद्धतीने. तर लक्षात घ्या, या सह्याद्री पर्वतावर असणारी जी कोळी आहेत, हे शिवा, महादेव किंवा शंकरला ही लोक आपलं पूज्य मानतात, देव मानतात, किंवा स्वतःच्या पूर्वज मानतात. आणि ते जिथं जिथं महादेवाचं लिंग आहे त्या त्या ठिकाणी कंपल्सरी ही लोक पूजा करत असलेलं तुम्हाला आढळून येतात. ओके. पुढं इथं 1924 ला महाराष्ट्रीय ज्ञानकोश मध्ये लिहिलेलं आहे, कोळ्यांची बहुतेक कुलदैवत देवी महादेव व मल्हार मार्तंड ही आहेत. कोळ्यांचे कोण आहे, तर कुलदेवत महादेव आणि मल्हार मार्तंड आहे. तर पूर्वी हे महादेवलाच मानायचे सगळी कोळी. नंतर कोळ्यांच्या मध्ये पांढरे कोळी म्हणून किंवा मल्हार कोळी म्हणून सेपरेट झालं आणि ती लोक मल्हाराला मानायला लागले. परंतु ह्या कोळ्यांचे जे देवता आहे ते महादेव किंवा मल्हार आहे. ओके. कुठलेही कोळी असू दे. आता गोविंद गारेने काय लिहिलं बघा ह्या बाबतीत. गोविंद गारे हे टीएसपी मधली जी महादेव कोळी आहे त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं बघा, काही खास देवदेवता सोडल्या तर महादेव कोळी हिंदू देवदेवतांची पूजा करतात. त्यांचा प्रमुख देव आहे महादेव. महादेव कोळी महादेवाला आपला जनिता तथा निर्माण करता मानतात. ही लोक महादेव कोळी महादेवाला आपली जनिता म्हणजे जन्म दिलेला किंवा आपल्याला निर्माण केलेला असं मानतात. म्हणून मी सांगितलं की महादेव कोळ्यांची उत्पत्ती हे महादेव या देवापासूनच झालेलं आहे. त्यानंतर महादेव कोळी जमातीच्या प्रदेशात दर 12 कोसावरती महादेवाचे मंदिर आहेत. महादेव कोळ्यांची जिथं जिथं वस्ती आहेत तर तिथं दर 12 कोसावरती महादेवाची कंपल्सरी तिथं काय आहे
मंदिर आहेत. महादेव तथा शंकर हे महादेव कोळ्यांचे कुलदैवत ही ओळखले जात आहे. हे कुलदैवत म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. त्याच्यानंतर महादेवाची रांगाच्या रांगा त्र्यंबकेश्वरापासून सुरू होऊन ती थेट भीमाशंकर जवळ येऊन संपते. महादेवाची जी रांगा आहेत, जिथं महादेवाचे मंदिर आहेत, ते त्र्यंबकेश्वर पासून भीमाशंकर पर्यंत ते रांगाच रांगा आहेत, ज्या रांगांच्या मध्ये महादेवाचे मंदिर आहेत. या 200 ते 250 मैलाच्या प्रदेशात त्र्यंबकेश्वर, सर्व तीर्थ टाकेद, अमृतेश्वर, सिद्धेश्वर, मयुरेश्वर, केदारेश्वर, पाताळेश्वर, ब्रह्मनाथेश्वर, नागेश्वर, अनंतेश्वर, गंगाधरेश्वर, मानकेश्वर, कुडकेश्वर, हाडकेश्वर, ढाकेश्वर, भीमाशंकर, अशा कितीतरी प्रख्यात महादेवालांच्या उल्लेख आढळतात. हे सगळे महादेवाचे वेगवेगळे नाव आहेत. हे अमृतेश्वर, सिद्धेश्वर, अमुक तमुक हे सगळे जे आहेत ना, हे सगळे महादेवालाच वेगवेगळे नावाने पुकारलेले आहेत लोकांनी. आणि त्याच हे सगळं म्हणजे महादेवच आहे. तर हे त्र्यंबकेश्वर पासून भीमाशंकर पर्यंत जे काही डोंगर दऱ्या खोऱ्या आहेत, तिथं महादेवाचे अनेक मंदिर आहेत, रांगाच आहेत त्या मंदिरांची. आणि त्या ठिकाणी हे महादेवाची वेगवेगळे नावं असणारे ही ह्या मंदिरे आहेत. आणि ह्या मंदिराच्या आजूबाजू हे कोण राहतात, तर महादेव कोळी राहतात. म्हणजे महादेवाचं मंदिर आणि महादेव कोळी ह्याचा अतूट नातं आहे. कारण का, तर महादेव पासूनच यांची उत्पत्ती झालेली आहे आणि महादेवामुळे तरी यांना महादेव कोळी म्हणलं जातं. ओके. त्याच्यानंतर महादेवाशिवाय त्यांचे वेगवेगळे काही देवदेवता आहेत, आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. देवदेवता आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोण आहे, बहिरोबा, भैरवनाथ आणि खंडेराय, बरोबर, म्हणजे खंडोबा, हे मुख्य देवदेवता आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. फक्त तुम्ही एवढंच समजून घ्या की महादेव कोळी जिथं जिथं आहेत तिथं तिथं महादेवाचे मंदिर आहेतच. त्या डोंगरामध्ये महादेवाचे मंदिर कंपल्सरी असतात. कारण का, तर महादेव हे महादेव कोळी हे महादेवापासूनच उत्पन्न झालेलं आहे. त्याच्यानंतर गोविंदगारांचं आणखीन काय म्हणणं आहे बघा. महादेव कोळी स्वतःला महादेवाचे वंशज मानतात. हे बघितलं आपण. तर वाल्मिकीला वगैरे हे काल आपण बघितलेले, वाल्मिकीला त्यांचे पूर्वज मानतात. वंशज आणि पूर्वज ह्याच्यातला फरक तुम्ही लक्षात घ्या. वंशज म्हणजे जिथून सुरुवात झाली, उत्पत्ती झाली, आणि पूर्वज म्हणजे हे लाखो करोडो लोक त्या कोळ्यांच्या मध्ये जन्म घेतले आणि त्याच्यातलं वाल्मिकी एक होते. आपले आजोबा पणजोबा, खापर पणजोबा जसे होते तशी वाल्मिकी त्या कोळ्यांच्या मधनं एक व्यक्ती, ते फेमस असल्यामुळे आपण त्यांचं नाव सांगतो, पण ती कोळ्यांच्या मधले होते. पण उत्पत्ती आपली वाल्मिकी पासून झालेली नाही. उत्पत्ती जे आहे ना, ते महादेवापासून झालेलं आहे. ही वाल्मिकी सुद्धा महादेवापासूनच त्यांची उत्पत्ती झालेली आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. पूर्वज आणि वंशज यामध्ये हा फरक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, गोविंदगारे म्हणतात, महादेव कोळी जमात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घाट माथ्यावरती ज्या भागात राहते त्या प्रादेशिक विभागात शंकराची, महादेवाची अनेक प्रसिद्ध देवस्थाने आणि तीर्थक्षेत्र आहेत. जिथं जिथं महादेव कोळी दऱ्याखोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये, सह्याद्रीच्या पट्ट्यावरती जिथं जिथं महादेव कोळी राहतात, तर त्या त्या ठिकाणी कंपल्सरी काय आहेत, तर शंकराचे किंवा महादेवाचे देवस्थान तिथं आहेत, तीर्थक्षेत्र तिथं आहेत. बरोबर. 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर. लक्षात घ्या, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर हे महादेव कोळ्यांचे मंदिर आहेत. ते महादेव कोळी त्यांनी बांधलेलं म्हणा किंवा ते तिथं पुजारी म्हणून काम करत होते. हे दोन्ही मंदिर कोळ्यांचे आहेत.
आता त्याच्यामध्ये वेगवेगळे लोकांनी कब्जा केलेला आहे, ब्राह्मणांचा कब्जा त्याच्यावरती आहे, तो भाग वेगळा. परंतु ह्याचा इतिहास जर बघितला तर भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजू महादेव कोळ्यांचीच सगळी फॅमिली आहेत आणि ह्यांच्या इतिहासामध्ये हे दोन्ही मंदिराचे पुजारी हे महादेव कोळीच होते, याच भागात आहेत. सह्याद्रीच्या एकही डोंगर असा नाही की ज्याच्यावरती महादेवाचे देवस्थान नाही. हे जे सह्याद्री पट्ट्यावरती जी महादेव कोळी राहतात, ओके, तर त्या लोकांनी लक्षात ठेवा की बाबा सह्याद्रीच्या पट्ट्यावरती महादेवाचे देवस्थान आहेत, बरोबर, आणि म्हणून तरी तुम्ही तिथं आहे. हा, आणि या परिसरात राहणाऱ्या लोकांची ही श्रद्धास्थाने आहेत, पूज्यस्थाने आहेत. डोंगर दऱ्यात महादेवाच्या देवस्थानाच्या सानिध्यात राहणारी आणि त्याची भक्ती करणारी ही जमात महादेव कोळी नावाने प्रसिद्धीस आली आहे. ह्या कोळ्यांना महादेव कोळी का म्हणलं जातं? कारण का तर ते महादेवाची पूर्वीपासूनच, प्राचीन काळापासूनच ती पूजा करतात, महादेवाला स्वतःचा बाप मानतात. ओके, आणि म्हणून ह्या लोकांना, ह्या कोळ्यांना काय म्हटलं जातं? महादेव कोळी असं म्हटलं जातं. मी तुम्हाला सांगितलं की हे डोंगरात राहत होते, महादेवाची पूजा करत होते, म्हणून महादेव कोळी. पुन्हा सपाट भागावरती आले, त्याच्यातले काही लोक पाणी भरायला लागले, ते झाले पाणभरे कोळी किंवा मल्हार कोळी. आणि त्याच्यातलं काही लोक जनावरांशी संबंधित काम करायला लागले आणि ते झाले ढोर कोळी. आणि त्या ढोर कोळीपैकीच काही लोक बांबू कटिंग करायला लागले आणि ते झाले टोकरे कोळी. आणि महादेव कोळीपैकीच काही लोक समुद्रकिनारी गेले आणि ते लोक मासेमारी करायला लागले आणि ते झाले सोन कोळी किंवा मच्छीमार कोळी. ओके, तर अशा पद्धतीने हे कोळ्यांची वेगवेगळी नावं नंतर पडलेले आहे, पण सुरुवात ही महादेव कोळी ह्या नावाने झालेली आहे, कारण आपण सगळे महादेवाच्या डोंगरात राहत होतो. त्याच्यानंतर गोविंद घारे म्हणतात, या प्रदेशात ही महादेव कोळी जमातीची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर या दोन देवस्थानामधील, शिवस्थानामधील घाट माथ्यावरती व पठाराच्या प्रदेश हा महादेव कोळी जमातीच्या प्रारंभीच्या वसाहतीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. म्हणजे भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर जवळ महादेवाची लोक तिथं राहत होते, मोठ्या प्रमाणामध्ये राहत होते, म्हणून ह्या भागाला महादेव कोळ्यांची वसाहत असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर इथं एक आहे, तर 1991चा आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, पुणे जिल्ह्यातील खेड म्हणजे राजगुर या तालुक्याच्या गावी नदीकाठी असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिरात हिंदू महादेव कोळी जमातीची जुनी नोंद एका संगमरवरी फरशीवरती आहे. बघा, म्हणजे खेडमध्ये जे स्वतःला ओरिजिनल महादेव कोळी समजतात, तर ते खेडमध्ये एक सिद्धेश्वर, सिद्धेश्वर म्हणजे महादेवाचाच एक अवतार, महादेवाचंच दुसरं नाव, हा सिद्धेश्वर नावाचं मंदिर आहे. आणि तिथं त्या मंदिराचं आणि महादेव कोळी समाजाचं अतूट नातं आहे, जवळचा संबंध आहे. त्या देवस्थानात जमीन बक्षीस देणारी व्यक्ती ही महादेव कोळी समाजाची होती. त्या खेडमधलं जो सिद्धेश्वर मंदिर आहे तिथं ज्यांनी जमीन दिलं तर तो महादेव कोळीपैकी हे होते. आणि त्या व्यक्तीच्या गावाची व जातीची स्पष्ट नोंद त्या शिलालेखात शके 1854 मध्ये करण्यात आली आहे. आणि त्या महादेव कोळी जो काय माणूस आहे, तर ज्यांनी जमीन दिलं होतं, तर त्याचं नाव 1854 साली त्या भिंतीवरती, त्या शिलालेखावरती कोरण्यात आलेलं आहे. म्हणजेच महादेव कोळी आणि महादेव मंदिर ह्याचा अतूट नातं आहे. हे बघा, आदिवासी क्षेत्रात असलेल्या भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट नैसर्गिक न्यायासाठी आदिवासीचा संघर्ष सुरू. त्यांच्याकडनं ब्राह्मण लोकांनी काय केलं, हे जे मंदिर आहे भीमाशंकरचा, तर ते त्यांनी काढून घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा संघर्ष कशासाठी चालू आहे, ते ब्राह्मणांच्याकडनं महादेवाचं मंदिर काढून घेण्यासाठी.
आपला संघर्ष कास्ट सर्टिफिकेटसाठी चालू आहे, आपला संघर्ष व्हॅलिडिटीसाठी चालू आहे. आणि ही लोक आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलेले आहेत, बरोबर. आणि ती लोक महादेवाच्या मंदिरावरती कब्जा करण्यासाठी म्हणा किंवा ते मिळवण्यासाठी ते काम करतात. इथं ऍक्च्युली तुम्हाला दिसतंय का बघा, की ह्यामध्ये जे आहे मी ते वाचून दाखवतो. नाही, तिथं त्यांनी काय म्हणलेलं बघा, ह्यामध्ये तुम्हाला खरं म्हणजे सॉरी, इथं हे बघा महादेव कोळी म्हणलेले, आदिवासी महादेव कोळी हा दिसतो का बघा, आदिवासी महादेव कोळी. त्यानंतर त्यांनी काय म्हणलेलं आहे, इथं पुजारी, आदिवासी पुजारी म्हटलेलं आहे, बरोबर. हे बघा इथं भीमाशंकर मंदिर परिसरात आदिवासी महादेव कोळी जमातीचे वास्तव्य पुरातन काळापासून असून मंदिर परिसरातील जमीन हा वगैरे वगैरे आहे. हे बघा ही लोक पुजारी म्हणून ते काम करत होते. म्हणजे हा भीमाशंकरचं मंदिर जो आहे हे पुरातन काळाचं मंदिर आहे. आणि ह्या पुरातन काळामध्ये पासून ही लोक महादेव कोळी लोक आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगरामध्ये ही लोक राहत होते. आणि ह्या भीमाशंकर मंदिराची ती पुजारी म्हणून ते काम करत होते. लक्षात घ्या, पुण्यामध्ये हे भीमाशंकरचं देवस्थान आहे, महादेवाचं देवस्थान आहे. आणि हिथं ही महादेव कोळी लोक जी आहे, ही महादेव कोळी लोक त्या ठिकाणी हे बघा महादेव कोळी हा इथं म्हणलेले आहे, हे बघा हे पुजारी म्हणलेले आहे. तर ही लोक पुजारी म्हणून तिथं काम करत होते. ओके. त्याच्यानंतर म्हणजे तुमच्या लक्षात आलं की महादेव मंदिरामध्ये पुजारी म्हणून फक्त महादेव कोळी असायचे प्राचीन काळी. आता हळूहळू ब्राह्मण लोकांनी कब्जा केलेला आहे आणि हे लोक ते सोडून दिलेलं आहे. परंतु आपण प्राचीन काळातला इतिहास बघतो आणि म्हणून लक्षात घ्या, हे प्रत्येक महादेव मंदिराचा तुम्ही इतिहास काढा, महाराष्ट्रातला कुठलाही इतिहास काढा तुम्ही, इंग्रज काळातलं किंवा त्याच्या पूर्वीचा इतिहास काढून बघा, कंपल्सरी महादेवाचं जिथं मंदिर आहे तिथं कोळी आहेच. कोळीच ते व्यवस्थापक म्हणून काम करत होते, पुजारी म्हणून काम करत होते. हे बघा अहमदनगरच्या गॅजेटरीमध्ये काय म्हणलेलं आहे, 1884 ला, कोळी हॅव अ ग्रेट ग्रीवेन्स फॉर अँड सिव्हिअर बाय महादेव. कोळ्यांचं आणि महादेवचं जवळचं, अत्यंत जवळचं नातं आहे, बरोबर. आणि पुढे काय म्हणलं बघा, कोळी मेक पिलिग्रॅम्स ऑफ जेजूर इन पुणा, नाशिक अँड पंढरपूर इन सोलापूर. देअर लीडिंग हॉलिडे ब्राइट वगैरे वगैरे माघ फेब्रुवारी अँड देअर चीप फास्टेस्ट आर श्रावण मंडे इन ऑगस्ट अँड शिव नाईट और महाशिवरात्री. म्हणजे फास्ट म्हणजे उपवास. तर ही जे अहमदनगर मधले जे कोळे आहेत ना, हे कुठं कुठं देवदर्शन घेतात, तर ते जेजुरीचा खंडोबा म्हणजे जे पुण्यात आहे, त्यानंतर नाशिक मधलं मंदिर आणि पंढरपूर मधलं मंदिर, विठोबा, पंढरपूरचा विठोबा. अशा पद्धतीने ही लोक काय करतात, अहमदनगरचे हे हे देवाला मानतात. आणि हे उपवास कधी कधी करतात, हे तर उपवास करतात हे श्रावण सोमवार. हे बघ, कडकडून आपली लोक उपवास करतात. आपले पै पाहुणे आजी आजोबा बघा श्रावण सोमवार कंपल्सरी ते उपवास करतात. आणि त्याच्यानंतर महाशिवरात्रीला उपवास करतात. आणि त्याच पद्धतीने हे अहमदनगरचे कोळी पण करतात. कारण का, श्रावण सोमवार हे शिवाशी संबंधित आहे, महाशिवरात सुद्धा शिवाशी संबंधित आहे. आणि आपण त्या शिवा किंवा महादेवाचे वंशज आहोत आणि म्हणून आपण त्याच्या निमित्ताने काय करतो, उपवास करत असतो. आणि त्याच पद्धतीने हे अहमदनगरचे महादेव कोळी सुद्धा उपवास करत असतात. हे बघा, हे मधुकर पिचड, श्री मधुकर पिचड हे एक महादेव कोळ्यांच्या पैकी एक मंत्री होऊन गेले, आदिवासी मंत्री होऊन गेले, तुम्हाला सगळं माहित आहे. तर हे नाशिकचे आहेत, हे नाशिकचे. तर लक्षात घ्या,
तर त्यांचं लेटर पॅड आहे आणि लेटर पॅडवरती त्यांनी काय छापलेलं आहे, महादेव छापलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मधुकर पिचडची सुद्धा उत्पत्ती त्या महादेवापासून झालेल्या. पुण्यातल्या महादेव कोळी, अहमदनगरची महादेव कोळी आणि हा नाशिकचं महादेव कोळी, बघा उत्पत्ती यांचं महादेवपासून झालेलं आहे. म्हणून लेटर पॅडवरती त्यांनी महादेवचा फोटो छापलेला आहे. हा डबल होतोय. हे मगाशीच हाच आहे. हे बघा महादेव कोळी, आदिवासी महादेव कोळी वगैरे इथं तुम्हाला दिसेल. आदिवासी पुजारी, हे बघा पुजारी देखील आदिवासी होते. म्हणजे हे महादेव कोळी होते. मगाशीच रिपीट झालं ते. हे बघा हे पुजारी होते. ओके. आता ओटीएसपी क्षेत्रातलं काय, आपण ऍक्च्युअली इथं बघितलं, अहमदनगरचं बघितलं, पुण्याचं बघितलं, नाशिकचं बघितलं आणि त्याच्यामध्ये पण ठाण्याचं पण होतं ते. ओके, ठाण्याचं पण इथं कुठंतरी होतं, आपण वाचलो का तर पाठीमाग ठाण्याचं पण आहे किंवा पुढं मी तुम्हाला दाखवतो. पुढं मी दाखवतो ठाण्याचं. तर ठाण्यातलं हे बघा, ही जी आहे, हा हे हे पुण्यातलं सगळं. आणि त्र्यंबकेश्वर म्हटलं की नाशिक, पुणे आणि नाशिक, बरोबर. हे पुणे आणि नाशिक, हे पुणे आणि हे पुणे, बरोबर. तर हे झालं अहमदनगर, बरोबर, अहमदनगर. आणि हे नाशिक, नाशिक किंवा अहमदनगर, इथं तर नाशिक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे पुणे, मगाशीचं रिपीट झालं. म्हणजे हे आदिवासी क्षेत्र ज्याला आपण म्हणतो 5 जिल्हे, तर 5 जिल्ह्यातील महादेव कोळी जे आहेत हे महादेवाचे भक्त आहेत. त्यांच्या आजूबाजू सगळे महादेवाचे मंदिर आहेत. त्या मंदिरामध्ये ही लोक पुजारी म्हणून काम करतात आणि म्हणून तर त्यांना महादेव कोळी म्हटलं जातं. हे आपण बघितलं. ओके. आणि स्वतः त्यांचेच माणसं लिहिलेले आहे. मानवशास्त्रज्ञांनी तरी लिहिलेलंच आहे, परंतु काही लोकांना मानवशास्त्रज्ञावरती सुद्धा विश्वास नाही, बरोबर. पण त्यांच्या तरी माणसावरती विश्वास त्यांनी ठेवावा. हा गोविंद गारे, मधुकर पिचड, हे सगळे तुमचीच माणसं आहेत, तर त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तर ती लोक महादेवापासून उत्पन्न झालेले आहेत. ओके. आणि त्यांनी महादेवाबद्दल त्यांनी भरपूर लिहिलेलं आहे. आता विस्तारित क्षेत्रामध्ये म्हणजे आदिवासी क्षेत्राच्या पलीकडे जे आपण राहतो, हे 5 जिल्ह्याच्या पलीकडे, तिथं काय परिस्थिती आहे, तिथल्या कोळ्यांचं काय परिस्थिती आहे, मी हे मागं वाचलेलं आहे. बघा काय म्हटलं, पंढरपूर या गावचे मूळ नाव पंढरी असे होते. या नदी काठावरती सर्वप्रथम आदिवासी कोळी जमातीचे लोक वास्तव्यासाठी आले. हे आदिवासी विटा पाडणे, ढोर पाळणे, नाव चालवणे, महादेवाची पूजा करणे. बघा हे महादेवाची पूजा करणे, कारण का तर हे महादेव हे त्यांचे वंशज आहे, बरोबर, त्यांची वंशज आहे. पुढे बघा, इथं कोल्हापूरमध्ये, कोल्हापुरातले महादेव कोळ्यांची डिटेल जरी लिहिला नसला, कारण जिथं लोकसंख्या कमी आहे तिथं त्यांनी कमी प्रमाणामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे 5 जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि म्हणून तिथं डिटेलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. परंतु कोल्हापुरातले जे महादेव कोळी आहेत तर त्यांचं देव जे आहे, कोण आहे, महादेव आहे. लक्षात घ्या, हे कंपल्सरी महादेव सगळ्यांचंच देव आहे, महादेव कोळ्यांची. ओके. आता सीपी मधले बघा, सीपी सेंट्रल प्रोव्हिजन, बरोबर, बेरार सीपी. इन बेरार दी प्रिन्सिपल ग्रुप इज दॅट ऑफ महादेव. आपण मागे बघितलेलं आहे, बेरार मध्ये प्रामुख्याने महादेव कोळी लोक राहतात. हुज नेम मे बी डिराइव्ड फ्रॉम दी महादेव. तर यांचं नाव कोणामुळे पडलेलं आहे महादेव कोळी म्हणून, तर महादेवामुळे पडलेलं आहे. महादेव म्हणजे एकच आहे, असं नाही की टीएसपी मधला महादेव वेगळंच आहे, ओटीएसपी मधलं महादेव वेगळंच आहे, असं नाही. पूर्ण भारतामध्ये ज्याला आपण शंकर म्हणतो, परमात्मा म्हणतो, महादेव म्हणतो, हा एकटच आहे. त्यामुळं सीपी आणि बेरार मधल्या महादेव कोळी सुद्धा महादेवाला मानतात, महादेवाची पूजा करतात, उपासना करतात. आणि इथं असं म्हणलेलं आहे की त्यांचं नाव सुद्धा महादेवामुळेच निर्माण झालेलं आहे. मग अहमदनगर, पुणे, नाशिक, ठाणे ह्या भागातील लोकांची सुद्धा नाव महादेवावरनं पडलेलं आहे.
बेरार आणि सीपी मधल्या महादेव कोळ्यांची नाव सुद्धा महादेवावरनं पडलेलं आहे. मग हे जर टीएसपी मधले जर खरे असतील, ओटीएसपी मधले जर बोगस असतील, तर दोन महादेव दाखवायला पाहिजे. महादेव भारतामध्ये दोन होते असं कुठंतरी पुरावा जर सापडला तरच आपण म्हणू शकतो की बाबा इकडलं महादेव वेगळाच होता, तिकडलं दऱ्याखोऱ्यातला महादेव वेगळाच होता आणि त्या महादेवाचे नावे त्यांचं नाव पडलं आणि इकडले महादेवचे नावे इकडल्या लोकांचं नाव पडलं असं आपण म्हणू शकलो असतो. परंतु महादेव दोन असल्याचे कुठेही पुरावा सापडत नाही. अगदी तुम्ही रामायण महाभारत कुठेही तुम्ही जावा, पण महादेव एकच सांगितलं गेलेलं आहे. मग महादेव एकच असेल आणि त्या महादेव पासूनच ही कोळी उत्पन्न झाले असतील आणि म्हणून त्यांना महादेव कोळी म्हटलं जात असेल, तर याचा अर्थ टीएसपी मधली सुद्धा महादेव कोळी हे ओटीएसपी मधली महादेव कोळी हे सगळी एकच आहेत. एकच रक्त ह्या दोघांच्या अंगामध्ये संचारत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर हैदराबादचं काय? हैदराबाद म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे आले, मराठवाडा आणि बेरार वगैरे सगळे आले. काय म्हटलं बघ, देर टिटोरी डाईट इज महादेव. त्यांचं जो मूळ देव आहे तो महादेव आहे, बरोबर. आराध्य देव ज्याला आपण म्हणतो महादेव आहे. त्याच्यानंतर पुन्हा हैदराबाद, हैदराबाद म्हणजे पुन्हा मराठवाडा आणि बेरार. काय म्हटलं बघा, महादेव कोळी हे शिवभक्त असतात. शिवरात्री दिवसभर कडकडीत उपवास करून रात्री पूजा करतात. हा, बहिरोबा, तुळजाभवानी, जगदंबा, जेजुरीचा खंडोबा यांचे हे देव मानतात. हा नंतर आपण बघू. तर इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, महादेव कोळी हे शिवभक्त असतात आणि शिवरात्रीच्या दिवशी कडकडीत उपवास करतात. आता आपण मगाशी बघितलं अहमदनगरची कोळी सुद्धा शिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात आणि इथं मराठवाड्यातली कोळी सुद्धा शिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात आणि हे सुद्धा शिवभक्त, ते सुद्धा शिवभक्त. म्हणजे याचा अर्थ अहमदनगर मधली कोळी आणि मराठवाड्यातली कोळी यांच्यामध्ये रक्त एकच असणार आहे. ओके, एकच वंशातील ही लोक असणार आहे. असणार आहे म्हणण्यापेक्षा आहे. त्याच्यानंतर बघा, हे सिराजुल हसन, सय्यद सिराजुल हसन यांनी जास्त करून कोणाबद्दल लिहिलेलं आहे, निजाम प्रांत. निजाम प्रांत म्हणजे मराठवाडा बेरार. ओके, काय लिहिलेलं बघा, देर देर पेट्रॉन डाईट इज महादेव. पेट्रॉन म्हणजे आश्रयदाता किंवा आराध्य देवता, संरक्षक असा त्याचा अर्थ होतो. देअर पेट्रॉन डाईट इज महादेव, इन हुज ऑनर अ फास्ट इज ऑब्झर्व्ड ऑन महाशिवरात्र. ह्या महादेवमुळं ही लोक महाशिवरात्रला काय करतात, उपवास करतात. बरोबर, उपवास करतात. मग मराठवाड्यातली लोक पण महाशिवरात्रला उपवास करतात, अहमदनगरची पण महाशिवरात्रला उपवास करतात. इथं पुढे काय म्हणलं बा, दी महादेव कोळीज हू डिराईव्ह देअर नेम फ्रॉम गॉड महादेव. मराठवाड्यातल्या महादेव कोळ्यांचं नाव कशामुळे आलेलं आहे, तर महादेव देवामुळे आलेलं आहे. बरोबर. आणि पुणे, अहमदनगर, नाशिक इथले महादेव कोळ्यांची सुद्धा नावं महादेव देवामुळे आलेले आहे. म्हणजे त्याचा अर्थ ही सगळी एकच आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हटलं बघा, सेन्सस मध्ये अकॉर्डिंग टू सिराजुल हसन देअर नेम इज डिराइव्ड फ्रॉम गॉड महादेव. ओके, इथं काय म्हटलं बघ, इवन दो फ्यू मेंबर्स ऑफ द ट्राइब से दॅट इन व्हेरी ओल्ड टाइम्स देअर फोर फादर्स worshipped God महादेव and hence were known as महादेव कोळी. हे मराठवाड्यातले लोक काय सांगतात, त्यांचे खापर पणजोबा ही लोक महादेवाची पूजा करत होते आणि म्हणून आम्हाला महादेव कोळी म्हणतात असं तिथली लोक सांगतात मराठवाड्यातले. बरोबर. आणि हे कधीचे आहे, सिराजुल हसन म्हटले की 1920-22 ह्या दरम्यानचा आहे. बरोबर.
ह्या लोकांना काय स्वप्न पडलं होतं का 1947ला भारत स्वतंत्र होणार आहे, इंग्रज सोडून जाणार आहेत आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रपती 1950ला एक यादी बनवणार आहे, त्याच्यामध्ये एक अनुसूचित जमातीची यादी असणार आहे आणि त्यामध्ये महादेव कोळ्यांना एसटीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. ओके, आणि म्हणून आपण आत्ताच काय करू, आम्ही महादेवचे वंशज आहोत आणि म्हणून आम्ही महादेव कोळे आत्ताच आपण 1920लाच सांगायला सुरू करू, म्हणजे 1950ला फायदा मिळेल आमच्या पिढ्यांना. असं यांना स्वप्न पडलं होतं का? नाही. बरोबर. परंतु ही लोक त्या काळी सांगितलेलं आहे आमचे पूर्वज हे महादेवाची पूजा करत होते आणि म्हणून आम्हाला महादेव कोळी म्हटलं जातं. आत्ता सांगत नाही ही लोक, 1950 नंतर सांगत नाही किंवा 76 नंतर सांगत नाही, ही लोक पहिल्यापासून सांगतात. फक्त ऐकणाऱ्याचे कान बधीर झालेले आहेत, ऐकणाऱ्याचे कान बधीर झालेले, त्यांना ऑपरेशन करून व्यवस्थितपणे ऐकवलं जाईल. ओके, पुढे काय म्हणतं बघा. ऍट नेहाल म्हणून कुठला तरी एक देव हे असेल गाव. An image of Mahadev is found in the open space of the village and is worshipped by Mahadev Koli on any 1 or 2 Mondays in Shravan and on a Monday during the 9 days preceding Dasara. तर तिथं कुठंतरी एक महादेवाचं मंदिर आहे किंवा इमेज आहे, चित्र आहे, फोटो आहे म्हणा, आणि तिथं त्या गावातली सगळी लोक महादेवाची पूजा करतात. ओके, त्यानंतर बघा की हे महादेव कोळी मगाशी तुम्ही बघितलेलं आहे की महादेव कोळी हे महादेवाचे भक्त असल्यामुळं, उपासक असल्यामुळं, महादेवाचे वंशज असल्यामुळं, महादेवाला स्वतःचे बाप मानत असल्यामुळं ही महादेव कोळी काय करतात बघा, जिथं जिथं महादेवाचे मंदिर आहे त्या त्या ठिकाणी ही पूजा करतात. बरोबर, ते पुजारी म्हणून काम करतात. आपण मगाशी बघितलं जेजुरी, भीमाशंकर, ओके, त्र्यंबकेश्वर, हे सगळीकडे महादेवाची पूजा कोण करतात तर महादेव कोळे करतात. तसं तिथं आरी एन्थोइन यांनी सांगितलेलं, काय सांगितलं, दी ओरिजिनल ऑक्युपेशन ऑफ महादेव कोळी इज सपोज टू हॅव अन इनप्रेंटिस सोल्जर्स, दे वेर हजबंडमॅन, बोटमॅन. बरोबर, सम आर हेरिडिटरी मिनिस्ट्रंट्स ॲट महादेव टेम्पल. आरी एन्थोइन काय म्हणतोय, मी तुम्हाला एन्थोइन बद्दल भरपूर सांगितलेलं आहे. तर हे महादेव कोळ्यांची मूळ काम कुठले, तर हे सैनिक होते, म्हणजे मावळे होते. त्यानंतर हे शेतकरी आहेत. त्यानंतर काही ठिकाणी हे बोट चालवतात, नदीमध्ये नाव चालवतात. आणि महत्वाचे म्हणजे जिथं जिथं महादेवाची टेम्पल आहे, मंदिर आहे, त्या ठिकाणी मिनिस्ट्रंट म्हणून काम करतात. मिनिस्ट्रंट म्हणजे व्यवस्थापक किंवा पुजारी, पुजारी म्हणून ही लोक काम करतात. बरोबर, आरी एन्थोनी सांगितलं म्हटल्यानंतर हा संपूर्ण महाराष्ट्रातला महादेव कोळ्यांशी संबंधित आहे. आता हे बघा, मग सांगितल्याप्रमाणे पुन्हा गोविंद गारे, गोविंद गारेने काय सांगितलेले, सह्याद्रीच्या मावळांतील महादेव मंदिरात महादेव कोळ्यांना हक्क होते. शिंगण यादवाच्या कारकिर्दीत म्हणजे 1247, लक्षात घ्या, 1210 ते 1247 या देवळाची व्यवस्था महादेव कोळ्यांच्याकडे असल्याचे उल्लेख सापडतो. लक्षात घ्या, 1210 ते 1247 ह्या दरम्यानचा उल्लेख त्या गोविंद घारेला सापडलेला आहे. फक्त त्याला OTSP मधलं काही सापडलं नाही, पण त्याला 1210च पुरावा सापडलेला आहे. आणि त्या पुराव्यामध्ये काय म्हणलेलं आहे की बाबा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये किंवा डोंगरामध्ये महादेवाची मंदिर आहेत आणि त्या मंदिराचा हक्क हे महादेव कोळ्यांच्याकडे होते आणि त्या महादेव कोळी त्या मंदिराचे व्यवस्थापक म्हणून ते काम करत होते. म्हणजे 1210चा जर पुरावा असेल म्हणजे केव्हापासून ही लोक काम करत असतील बघा. आता अंडोपंडो लोक जन्म घेऊन ते विसरले सगळं, ते वाल्मिकीला विसरलेलं आहे, ते महादेवाचे डोंगराला विसरलेलं आहे,
मराठवाड्यातून मायग्रेशन झालं त्याला विसरलेले आहेत. महादेवाची ती पूर्वज मानायला तयार नाही. हे सगळं ते विसरलेले आहे. फक्त ती सह्याद्री पट्टा एवढंच ते सांगतात. परंतु ह्यांची जी खापर पणजोबा होते हे महादेवाचे मंदिरामध्ये पूजा करत होते 12व्या शतकामध्ये. हे लक्षात घ्या. म्हणजे तेव्हाच हे आलं. म्हणजे यांचं मायग्रेशन सुद्धा हे फार जुन्या काळातलं लक्षात घ्या. आपण 14वे शतक जे म्हणलो तर ते कुठं पुणे टू ठाणे मायग्रेशन 14व्या शतकातलं आहे. पण हे मराठवाड्यातून किंवा निजाम प्रांतातून जे आले हे जवळपास 1100-1200 शतकामध्ये ही लोक आलेले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर त्याने काय म्हटलं बघा, शिर्के आणि मोरे या घराण्याचे वगैरे वगैरे होते. महादेव कोळ्यांनी पूजेचे काम तात्पुरते गुरावाकडे सोपविले. मग नंतर ह्या लोकांनी काय केलं की महादेव मंदिराचं जे काय पुजारीचं काम होतं तर त्याने गुराव लोकांच्याकडे सोपवलं आणि आता गुरावकडून ते ब्राह्मणांनी काढून घेतलेलं आहे. परंतु मूळ महादेव कोळी म्हटल्यानंतर हे महादेव मंदिराची पुजारी आहेत, मूळ पुजारी. ओके. आता बघा इथं नाशिकमध्ये पूर्वी भीमाशंकर त्र्यंबकेश्वर या देवस्थानचे पुजारी, वतनदार आणि हक्कदार महादेव कोळी होते. कुठलं? नाशिक जिल्ह्याचा. जेवढी काही भीमाशंकर किंवा त्र्यंबकेश्वर हे महादेवाची देवस्थान आहे, प्रसिद्ध देवस्थान आहे, तर ह्याचे पुजारी किंवा वतनदार किंवा हक्कदार कोण होते? तर महादेव कोळी होते. बरोबर. पण पेशव्याच्या काळापासून पेशव्याच्या हुकुमाने हे हक्क ब्राह्मण पुजाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पेशव्याने त्यांना सांगितलं तुम्ही आता सोडून द्या हे पुजारके आणि ब्राह्मणांना द्या, आणि हे लोकांनी सोडून दिले. ओके. आणि महादेवाची प्राचीन मंदिरे ब्राह्मण पुजाऱ्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. बरोबर. म्हणजे आता हे मंदिर ब्राह्मणांच्याकडे आहेत, कोळ्यांच्याकडे नाही आहे. आता त्याच पद्धतीने इथं पुन्हा नाशिकमध्ये लिहिलेलं आहे काय, हे कोळी समाज. हे बघा ज्योतिर्लिंग जे मंदिर आहे वगैरे वगैरे, दर सोमवारी कपिलेश्वर या मंदिराची ती लोक पूजा करतात वगैरे वगैरे. म्हणजे पुन्हा नाशिक, म्हणजे नाशिक मधलं सगळी महादेवाची मंदिर सुद्धा महादेव कोळ्यांच्याकडे होते आणि ते पुजारी म्हणून काम करत होते. हा इथं बघा हे ठाणेमध्ये दी ठाणे गॅजेटर सेज द महादेव कोळीज आर कल्टिवेटर्स. ओके. ठाणे गॅजेटर मध्ये काय सांगितलेलं आहे, इथली महादेव कोळी हे शेतकरी आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं इथं, दी अहमदनगर गॅजेटियर डिस्क्राइब्स देम ॲज अ हेरिडिटरी हजबंडमॅन. बरोबर. वगैरे वगैरे इन्फिनिटी सोल्जर्स. आणि इथं काय म्हटलं बघा, सम आर ऑल्सो रिपोर्टेड टू बी हेरिडिटरी मिनिस्ट्रंट्स ॲट महादेव टेम्पल. हा ठाण्याचा असो किंवा अहमदनगरचा असो. परंतु इथं त्यांनी काय सांगितलं की ह्या महादेव कोळीपैकी बरेचसे कोळी ही लोक हिरिडेटरी म्हणजे वंश परंपरागत, म्हणजे खापर पणजोबा त्याच्या खापर पणजोबा असं चालत आलेली ही परंपरा आहे. आणि ही काय परंपरा आहे, तर ही लोक मिनिस्ट्रंट ऑफ महादेव टेम्पल्स, म्हणजे महादेवाच्या मंदिराचे ही लोक पुजारी होते म्हणा, व्यवस्थापक होते. ओके. आता ठीक आहे, आदिवासी भागामध्ये काय ओरिजिनल महादेव कोळी राहतात, त्यामुळे ते महादेव मंदिराचे व्यवस्थापक असणं, पुजारी असणं किंवा त्यांच्याकडे महादेव मंदिर असणं हे काय सर्व मान्य आहे आणि असायलाच पाहिजे. त्याशिवाय त्यांना ओरिजिनल महादेव कोळी म्हटलं जात नाही. बरोबर. पण आता ह्याचं काय, ओटीएसपी मधले महादेव कोळ्यांचं काय, ती लोक महादेव मंदिराचे व्यवस्थापक होते का? बरोबर. ते लोक आपण बघितलं ओटीएसपी मधले महादेव कोळी सुद्धा त्यांचं नाव सुद्धा महादेवावरूनच पडलेलं आहे आणि ते सुद्धा महादेवाचीच वंशज मानतात आणि ते सुद्धा महादेवाचे उपोषण करतात आणि ते सुद्धा नवरात्र किंवा महाशिवरात्र हे सगळं ते श्रावण सोमवार वगैरे पाळत असतात. ओके. मग आता आपण बघू की ओटीएसपी क्षेत्रातील जे महादेव कोळी आहे तर ही लोक महादेव मंदिरामध्ये पुजारी म्हणून कधी काम केलेलं आहेत का? पुजारी म्हणून काम केलं असेल तरच यांना
ओरिजिनल महादेव कोळी म्हणता येईल. आता इथं बघा, ही गॅजेटर आहे सोलापूरचा, 1884चा, पेज नंबर 152 वरती लिहिलेला आहे. काय? दे आर हेरिडेटरी मिनिस्ट्रंट्स इन महादेव श्राईन. श्राईन म्हणजे मंदिर, बरोबर. ते महादेव मंदिराचे वंश परंपरागत पुजारी आहेत, व्यवस्थापक आहेत, बरोबर. पुढे बघा, पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 चा अधिनियम आहे. तर त्याच्यामध्ये कोळीचा उल्लेख आलेला आहे. 1973च्या अधिनियमामध्ये काय? कोळी याचा अर्थ मंदिराच्या उत्तर भागातील रामेश्वर आणि विश्वेश्वर, पश्चिम भागातील कोटेश्वर आणि विठ्ठल मूर्तीच्या मस्तकावरील लिंग, या 4 लिंगाची पूजा करण्याचा आणि त्यापासूनचे उत्पन्न मिळवण्याचा अनुवांशिक हक्क आहे, बरोबर. असा जिचा दावा असेल अशा कोळी समाजातील व्यक्ती असा आहे. तिथं त्याने कोळीची व्याख्या दिलेली. कोळी कुणाला म्हणायचा? त्या मंदिराची एक अधिनियम आहे मंदिराचा, विठ्ठल मंदिराचा, लक्षात घ्या. तर ते म्हणतात की बाबा ही जी वेगवेगळे मंदिर आहेत, ह्या वेगवेगळ्या मंदिरातील लिंगाचं पूजा करणारा, लिंग पूजा करणारा जो का आहे, तर तो म्हणजे कोळी. आणि हे वंश परंपरागत हे चालू राहणार. हे बघा, वांशिक हक्क आहे त्यांचा. अगदी प्राचीन काळापासून ही कोळी लोक या विठ्ठल मंदिरामध्ये रामेश्वर, विश्वेश्वर, कोटेश्वर अशा मंदिराचे ते पुजारी म्हणून काम करतात. म्हणजे याचा अर्थ सोलापुरातील महादेव कोळी सुद्धा, पंढरपूर हा सोलापूरच आहे, सोलापुरातील महादेव कोळी सुद्धा महादेव मंदिरातील लिंगाची पूजा करतात. म्हणजे याचा अर्थ ती महादेव कोळी आहे. ओके. कारण का? लिंगाची किंवा महादेव मंदिराची पूजा करणारी ही महादेव कोळी असतात. ओके. त्याच्यानंतर बघा, इथं हा तेच आलेलं आहे. तेच मी हे केलं. हा हे बघा, कोळी व इतर व्यक्ती यांचे मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन अथवा नैमित्तिक म्हणजेच प्रासंगिक पूजा करण्याचे सर्व अनुवंशिक हक्क व विशेषाधिकार नाहीशी करणे. हे बडव्यांचं काहीतरी काम चालू आहे. परंतु हे पूर्वीपासून, जेव्हापासून मंदिर तिथं स्थापन झालेलं आहे, तेव्हापासून ही कोळी लोक तिथले पुजारी होते. कारण मुळात पंढरपूरच त्या कोळ्यांनी स्थापन केलेलं आहे. ओके. आता पुन्हा तेच ह्याच्यामध्ये आहे. आता हे बघा, मालुतरण हे पुस्तक मी जास्त तर वाचत नाही, तुमच्या लक्षात येईल. हे बघा, मालुतरण ग्रंथच म्हटले आहे. हा 1924चा पुस्तक लिहिलेला आहे. मालुतरण हा फार जुना पुस्तक आहे आणि त्या जुना पुस्तकातनं उतरून काढलेला आहे. मालुतरण ग्रंथात म्हणले आहे की शालियन शालिवाहन राजाच्या एका कोळी सरदाराने पंढरपूर हे वसवले. त्याच सरदाराचे वंशज तेव्हापासून आतापर्यंत पंढरपूरच्या पुंडलिक व मल्लिकार्जुन या देवाची पूजा करून तेथील उत्पन्न घेतात. हे फार जुना ग्रंथ आहे, 1700 शतकातला वगैरे ग्रंथ आहे मालुतरण म्हणून. त्याच्यातलं उतारा ह्या महाराष्ट्र ज्ञानकोशामध्ये 1924ला घेतलेला आहे. आणि हे काय सांगतात? मालुतरणच्या ग्रंथानुसार पंढरपूर हे गाव कोळ्यांनी वसवलं आणि तेव्हापासून पंढरपूरचं जो मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून हे कोळी काम करतात. म्हणजेच ही कोळी महादेव कोळी आहे, अस्सल महादेव कोळी आहे, जे आरक्षणापासून वंचित आहेत. पुढे बघा, हा सगळं हे बघा, हे कोळी की वेगवेगळे मंदिर आहेत, हे कोळी. आता जस्ट मी हे दाखवत राहतो, एकच वाचतो मी, बाकीचे वाचत नाही. कोळी चिफ्स वेर प्लेस्ड इन दी चार्ज ऑफ फॉरेस्ट वगैरे कंट्री वगैरे, बोटमन अँड बाय ऍक्टिंग ॲज अ प्रिस्ट इन ऑल महादेव टेम्पल्स. ही कोळी जे होते, कोळी हे 7704 होते सोलापूरमध्ये, बरोबर, त्या काळी 1884ला. आणि ती लोक
जंगलाचे संरक्षण करत होते. त्यानंतर ते लोक महादेवाचे मंदिराचे पूजा करत होते आणि नाव सुद्धा चालवत होते. बरोबर, नाव सुद्धा चालवत होते. ओके. आता हे बघा, महादेव आणि त्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये मिळणारा जो का असेल ऑफरिंग्स, म्हणजे पैसे, तिथलं जे काय खाद्य असेल, प्रसाद असेल, ते सगळं हे महादेव कोळी लोक वापरत होते. ओके. ते दक्षिणा म्हणून सगळं दक्षिणा महादेव कोळी घेत होते. तेव्हा महादेव कोळी तिथलं काम करत असल्यामुळे त्यांना व्यवस्थापक म्हणून काय दिलेलं आहे, इंग्रज काळातला हा, बरोबर, हा 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 शके बघा कधीच आहे, म्हणजे हा 17व्या शतकातला वगैरे जवळपास असणार आहे. तर त्या काळी हे महादेव कोळी म्हणून हा चिन्ह देण्यात आलेला आहे. पण आज प्रांत लोक साधा सर्टिफिकेट देत नाही महादेव कोळी म्हणून, पडताळणी समित्या व्हॅलिडिटी देत नाही. पण इंग्रज काळामध्ये ह्या लोकांना प्रशस्ती पत्र दिलेलं आहे महादेव कोळी म्हणून. ओके. बघा, अमृतेश्वर मंदिर. अमृतेश्वर मंदिर हे बघा, मी फक्त एवढं दाखवतो. आणि इथं कोण आहे बघा, कोळी, इथलं मिनिस्ट्रंट कोळी आहे. ओके. हे बघा, पटपट बघा, हे अमृतेश्वर मंदिर. इथं जावा तुम्ही, या आतमध्ये सगळे कोळ्यांचे लोक आता आहेत की माहित नाही, परंतु ही पूर्वी होते आणि आता पण असणार, आता पण आहेत तिथं. ओके. हे बघा, हा कुठलं मंदिर आहे, पुंडलिक मंदिर. तर पुंडलिक मंदिर मध्ये सुद्धा पुन्हा हे बघा कोळी. ओके. मी फक्त एवढं सांगतो, हे बघा कोळी, हे बघा कोळी मिनिस्ट्रंट. मिनिस्ट्रंट म्हणजे पुजारी, व्यवस्थापक, महाशिवरात्र, हे सगळं बघा तुम्ही, महाशिवरात्र वगैरे वगैरे. आणि हे तुमचं पुंडलिक मंदिर आहे. इथं कोळ्यांची सत्ता होती, कोळी लोक पुजारी म्हणून काम करत होते. हे बघा, हा कोणाचं मंदिर आहे, मल्लिकार्जुन मंदिर. बरं, एक मिनिट. हा मल्लिकार्जुनचा, हा हे बघा मल्लिकार्जुन मंदिर. तर मल्लिकार्जुन मंदिरामध्ये सुद्धा कोण होते, हे बघा कोळी होते. बरोबर. आणि ते कोळी सगळं ते जे काय मिळत होतं ते सगळं घेत होते. हे बघा, हे मल्लिकार्जुन मंदिर, हे सगळे महादेवाचे मंदिर आहे. हे बघा महादेव मंदिर, एक महादेव म्हणून मंदिर आहे. तर तिथं सुद्धा ह्या महादेव मंदिरामध्ये चंद्रभागेच्या नदीजवळ, आणि तिथं सुद्धा कोण होते बघा, तर इथं कुठं तर तुम्हाला कोळी दिसेल. बरोबर. हे बघा, इथं कोळी. तर ही कोळी ह्या महादेव मंदिराचे व्यवस्थापक होते, पुजारी होते. आणि हे आहे महादेवाचं मंदिर. ओके. इथं बघा, हे बबल्या महादेव म्हणून एक महादेव मंदिर आहे. तिथं सुद्धा कोळी लोक होते. बरोबर. हे कोळी लोकच तिथं काय करायचे, पूजा करायचे. हे बघा, हे बबल्या महादेव. त्याच्यानंतर भटेश्वर महादेव. तर भटेश्वर महादेव मध्ये सुद्धा ही कोळी लोकच पूजा करायचे. हे बघा, भटेश्वर महादेव आणि कोळी लोक, आणि महाशिवरात्रीला उपवास वगैरे करायचे. हे बघा, हे भटेश्वर महादेव मंदिर. त्याच्यानंतर बघा, बेरीज महादेव. हा, बेरी किंवा बेलीचा महादेव असा म्हटला जातो. आणि इथं सुद्धा कोण होते, तर कोळीच होते. आणि हे कोळी महादेवाची पूजा करायची. हे बघा, बेलीचा महादेव, कोळी लोक. आता घारीचा महादेव. हा घारीचा महादेव पुन्हा इथं कोळीच होते. बरोबर. तर हे घारीचा महादेव आणि इथं कोळी. त्याच्यानंतर हे सगळे वेगवेगळे मंदिर आहे, सोमेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हे असे बरेचसे मंदिर आहेत तिथं पंढरपूरमध्ये. आणि हे सगळ्या जिथं जिथं लिंग आहे ना, तिथं तिथं ह्या कोळ्यांचा कब्जा आहे. आणि आत्ताच नव्हे, जेव्हापासून पंढरपूरचं स्थापन झाले तेव्हापासून आहे. कारण का, हे अस्सल महादेव कोळी आहेत. महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करणारी अस्सल महादेव कोळी, जसं तुम्ही OTSP मध्ये बघितला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून काय लक्षात येतं, काय सिद्ध होतोय, तर TSP आणि OTSP मध्ये जे काही महादेव कोळी राहतात, तर त्यांचं जो नाव आहे महादेव कोळी म्हणून, हे कशामुळे पडलेलं आहे, तर हे पडलेलं आहे त्या महादेव किंवा शंकर ह्याच्या नावे. कारण का, महादेवापासून ही कोळी उत्पन्न झालेली आहे. आणि म्हणून ऍक्च्युअली ही कोळी आणि हे महादेव पासून उत्पन्न झाल्यामुळे ह्यांना महादेव कोळी म्हटला जातो. आणि म्हणून ही महादेव कोळी महादेवाला बाप मानून त्याची पूजा करतात, उपासन करतात.
ओके. आणि जिथं जिथं महादेवाची मंदिर आहेत तर त्या सगळ्या महादेवाच्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून, सेवक म्हणून, व्यवस्थापक म्हणून ती लोक काम करतात. तिथलं जे काय नैवेद्य असेल, दक्षिणा असेल, हे सगळे लोक हे घेत असतात. आणि हे सगळं टीएसपी मध्ये सुद्धा आहे आणि ओटीएसपी मध्ये सुद्धा. म्हणून टीएसपी मधली महादेव कोळी आणि ओटीएसपी मधली महादेव कोळी ही एकच आहे. यांच्यामध्ये काही फरक नाही. कारण का, हे महादेव पासूनच उत्पन्न झालेलं आहे. हे महादेवाचे असीम भक्त आहेत आणि महादेव मंदिरामध्ये हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. आणि म्हणून तर यांना महादेव कोळी म्हटलं जातं. म्हणून ते ओरिजिनल आणि हे बोगस असं म्हणणं हा मूर्खपणा आहे, प्युअर मूर्खपणा आहे. कारण का, ह्या दोघांच्याही शरीरामध्ये जे रक्त वाहतंय ना, ते महादेवापासून वाहतं. महादेवापासून या लोकांची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून ही एकच घरातले आहेत, एकच वंशातले आहेत, एकच कुळातले आहेत. सगळं काही यांचं एकच आहे. आणि म्हणून टीएसपी आणि ओटीएसपी मधले कोळीमध्ये काडीचाही भेद नसून हे दोन्ही कोळी एकच आहे. एवढंच तुम्ही आजच्या व्हिडिओमधून समजून घ्या. उद्या हा भाग 6 मध्ये शेवटचा व्हिडिओ बघणार आहे, भाग 6D. त्याच्यामध्ये ह्या लोकांची देव देवता कोण आहेत, टीएसपी मधले महादेव कोळ्यांची इतर देव देवता कोण आहे, ओटीएसपी मधले महादेव कोळ्यांची इतर देव देवता कोण आहे, आणि ह्यांचा व्यवसाय काय, त्यांचा व्यवसाय काय, हा 6D मध्ये 6 भाग जो आहे हा उद्या आपण काय करू, शेवट करू. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघा, सुरुवातीपासून बघा. मागचे व्हिडिओ बघितला नसेल तर मागचे व्हिडिओ बघा, त्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही. त्यामुळे पहिल्यापासून क्रमाने सगळे व्हिडिओ बघत चला. 1-1 तासाचे व्हिडिओज आहेत, परंतु आपल्यासाठी, आपल्या जातीसाठी, स्वतःसाठी 1 तास हे तुम्ही दिलंच पाहिजे. व्यवस्थित हा विषय समजून घेतलंच पाहिजे. कारण हे सगळं जेव्हा तुम्ही बघता पुरावे, तेव्हाच तुमचं कॉन्फिडन्स वाढणार आहे. तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की आपणच खरे ओरिजिनल महादेव कोळे आहे. ओटीएसपी टीएसपी मधली लोक हे मायग्रेटेड आहे, आपल्याकडून निघून गेलेले लोक आहेत ते. पण मूळ जे आहे, मूळ हे मराठवाडा, बेरार, विदर्भ इकडली लोक आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. फक्त कॉन्फिडंटली तुम्ही लढला तर तुम्हाला यश मिळेल. तर आता मी इथं थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. धन्यवाद. थँक्स.